नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजचा विषय महत्त्वाचा घेऊन आलेलो आहे मी की हे 10 शेळी पालनामधून मी केलेला व्यवसाय चालू किंवा माझा हा फार्म साधारण माझ्या माहितीनुसार 12 जानेवारी 2025ला मी शेळीपालन हे अतिशय छोट्याशा जागेमध्ये साधारण 60 बाय 33च्या जागेमध्ये हा शेळीपालन व्यवसाय चालू केलेला आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला सांगायचं म्हणजे की आज तारीख मला वाटतं 13 मे तारीख आज. तर बरोबर माझ्या शेळीपालनाला 12 जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे बरोबर 4 महिन्याचा कालावधी पूर्ण होऊन गेला आहे. बरोबर 4 महिन्याचा कालावधी झाला आहे. तर ह्या 4 महिन्याच्या शेळीपालनामध्ये प्रामुख्याने तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात की अगदी एक 80% म्हटलं तरी ह्या शेळीपालनामध्ये मी कोरडा चारा वापरला आहे आणि एक 10% फक्त ओला चारा. मला म्हणजे कसल्याही प्रकारचं रान नसल्यामुळे, म्हणजे 1 एकर किंवा अर्धा एकर किंवा 1 गुंठासुद्धा रान नाही आहे मला. तर पूर्ण बंदिस्त शेळीपालन आहे. तर ज्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस होते त्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी जे काही सोयाबीन किंवा राजमा, तुरीचं बुसकट, हरभऱ्याचं बुसकट, ज्वारीचं बुसकट, परत उन्हाळी उडीद पण काही मित्रांनी केलं होता. तर ह्याचं बुसकट जवळजवळ मी 15-16 एकराचं बुसकट जमा केलेलं आहे. मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकलं आहे की राजम्याचं जे हे आहे राजमा, जवळजवळ राजम्याचं तर बुसकट मी साधारण 7-8 एकराचा राजम्याचं बुसकट जमा केलेलं आहे. तर हे सगळं कोरडा चारा, सगळा टोटल 90% कोरडा चारा मी शेळीपालनामध्ये वापरला आहे. आणि असं काही नाही की लोक म्हणतात की शेळीपालनामध्ये ओला चारा लागतो असं काही नाही. कोरडा चारा जरी असेल तर चालतं आहे, काय अडचण येत नाही. फक्त शेळीपालनामध्ये कोरडा चारा जास्त खाल्ल्यानं शेळ्या जास्त भरपूर पाणी पितात, भरपूर. आणि थोडीशी एक 10% म्हणाय हरकत नाही, थोडंफार म्हणजे हे होऊ शकतं. काय होऊ शकतं की त्यांच्या वजनामध्ये वाढ किंवा त्यांचं पालनपोषण होत नसेल कदाचित, पण 90% शेळी पालनामध्ये मी कोरडा चारा वापरला आहे. तुम्हाला जे आत्ता बोललो, सोयाबीनचं बुसकट झालं, राजम्याचं बुसकट झालं, हरभरा, तूर, पुन्हा ह्याचं बुसकट, काय आपलं हे बोलतात उडदाचं बुसकट, पुन्हा ह्याचं बुसकट, मुगाचं बुसकट, हे असा स्टॉक भरपूर करून ठेवला आहे. तुम्हाला मी स्टॉक दाखवतो. बघा, हे इकडं मी जवळजवळ साधारण 3 टन, हे बघा, हे भोद, हे साधारण 1 टनाचं एक भोद आहे. हे बघा, शेतकऱ्यांचा साथीदार जी ॲग्रो बॅग, मुरघास बॅग, जिओ ॲग्रो मार्ट. तर हे पिशवी खूप छान आहे. बघा, इतकी उंच आहे पिशवी. अशा प्रकारे एवढी उंच आहे आणि ते भरायला एवढी भरली मी 1 टन साधारण. असं ह्या बॅगमध्ये पूर्ण ज्वारीचं बुसकट आहे, याच्यामध्ये पूर्ण हरभऱ्याचं आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण तुरीचं आहे. तर हा कमीत कमी खूप काय सांगत नाही, पण माझ्या माहितीनुसार मला साधारण 3-4 महिने आरामशीर जाईल हा चारा, कोरडा चारा, 10 शेळी पाठीमागे. आणि मागील व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी टाकलंच की शेळीपालन म्हणजे करताना कोरडा चारा कुठला वापरला आहे, त्याचं प्रमाण कसं काय, हे तुम्हाला मी ह्याच्यामध्ये मागील व्हिडिओ टाकलेला आहे. तर शेळीपालन असं काही नाही, सक्सेस होतं. शेळीपालनामध्ये फक्त त्यांची निगा राखणं व्यवस्थित. आता बघा,
खाऊन पिऊन छानपैकी सुंदर एकदा असं दुपारचं साधारण 1:30-2चा वेळ आहे. खाऊन टम्म शेळ्या आहेत असं भरपूर. बघा हे सक्सेस शेळीपालन करायचं असेल तरी अडचण नाही. काय तुम्हाला अडचण असेल तर माझा 928461 7166 या मोबाईल नंबरवरती संपर्क करा. माझे काय अनुभव मी तुम्हाला सांगेन. धन्यवाद.